त्यामुळं शिरोड कॅन्सल करून मी लोळसगाववर शिक्कामोर्तब केलं. त्यावेळी मला माहीत नव्हतं की डाके सर जिल्हाभर जाऊन आलेले होते आणि त्यांनी गेवराई तालुक्यामध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे. मी त्यांची 10 वर्ष इथं आहेत असं एक माझ्या मनामध्ये होतं आणि मी ती शाळा घेतली. परंतु अचानक बदली पात्र त्यांची यादीमध्ये नाव मी पाहिलं आणि थोडंसं मलाही धक्का बसला की एक चांगला सहकारी, एक चांगला मित्र मधूनच चाललेला आहे. 1 वर्ष त्याच्यासोबत मला मिळाले. कोणताही कार्यक्रम असेल, लोकसभा असू द्या किंवा इतर कोणताही असू द्या, त्याची तळमळ मी स्वतः जवळ पाहिलेली आहे. आणि त्याचं एकच वाक्य असायचं की लोकांची एखादी कामं आली असेल, कोणाचं नेता मोटर असेल, कोणाचा टी सी असेल, त्यांना फोन केल्यानंतर ते यादीमध्ये नाव लिहून ठेवायचे आणि शाळेवरती आल्यानंतर पहिल्यांदा ते टी सी बुक काढून म्हणजे गावातली कामं अडली नाही पाहिजे असा एक त्यांचा दृष्टिकोन होता. अध्यापनाच्या बाबतीत ते त्यांचा वर्ग आणि ते अध्यापन केलेलं आहे. लोकसहभागामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्याशी मधल्या 1 ते 2 जो आमचा वेळ असतो जेवणाचा, 15-20 मिनिटं आम्ही भोजन घेतल्यानंतर आमची दोघांची खुर्ची त्यांना गाडाखाली 10-15 मिनिटं आमची असायची. मग आमच्या गप्पा रंगत होत्या. परंतु आता गप्पा कोणाशी माराव्यात हा एक मोठा प्रश्न आहे. गाडगे सर आहेत परंतु त्यांच्या आणि माझ्यामध्ये जनरेशन गॅप आहे थोडासा. त्यामुळे त्यांचे विचार आणि आमचे विचार याच्यामध्ये थोडा फरक आहे. सरांसोबत ते मला मन मोकळेपणा सांगायचे, मी त्यांना सांगायचो. ज्यावेळी त्याची बदली झाली आणि वळवणी तालुक्यातील खापरवाडी ही शाळा त्यांना मिळाली. शाळा अतिशय चांगली आहे ती, पण मी सुद्धा वळवणी तालुक्यामध्ये 5 वर्ष सुरुवातीच्या 2001 ते 2006 काम केलेलं आहे. त्यांची सुद्धा शाळा चांगली आहे. खापरवाडी मिळाली म्हटल्यानंतर मी त्याला दुसरा प्रश्न विचारला की तुझी युनिट बदली होती. युनिट बदली म्हणजे शासनाने अशी सोय केलेली आहे, जे सर्व्हिसमध्ये पती पत्नी असतात ते एकत्रित शाळेत कसं येतील म्हणजे त्यांची गैरसोय होऊ नये असं शासनाला सुद्धा वाटतं आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा तीच शाळा मिळालेली आहे. त्यांनी मला फोन केला, सर खापरवाडी मिळालेली आहे घरच्यांना. म्हणजे घरच्यांना पण मिळालेली आहे. मग म्हणलं आता अवघड झालं तुझं. म्हटले का 24 चान्सेस वाटणार आहे. कारण पूर्वी कसं होतं मॅडम 10 जाऊ यायची, पण आता जेवणाचा डबा एकच आहे, गाडी एकच आहे, शाळा एकच आहे आणि दिवसभर सोबत आणि रात्री पण सोबत. त्यामुळे सरांचा थोडा स्वभाव तापडा आहे. तर ही जी सोय तुमची झालेली आहे अतिशय चांगली आहे. आम्हाला सुद्धा ती आवडली. कारण आपली चिरसंगणी अर्धांगिनी पत्नी जर सोबत असेल तर कोणतंही काम आपण चांगल्या पद्धतीने कोणाचे असू दे, तुमचं काही माझं काही सगळ्यांचं काही पाठीवरती जर घरच्यांचा हात चांगला असेल तर पुरुष चांगल्या पद्धतीने काम करत असतो आणि तीच परिस्थिती आता डाके सरांनी झालेली आहे. आणखी एक किस्सा